नमस्कार, आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पालकची अतिशय हेल्दी आणि रुचकर रेसिपी। आज आपण पाहणार आहोत पालक स्टिक्स, तेही अतिशय कुरकुरीत, कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात कशा बनवायच्या। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। यासाठी सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या। साधारणपणे 1 कप पालक घ्या। हिरवी मिरचीचा ठेचा 1 ते 1.5 टीस्पून घ्या। हिंगपूड 1 चिमट टाका। त्याचबरोबर हळद पाव टीस्पून घ्या। धने जिरे पूड अर्धा टीस्पून टाका। त्याचबरोबर ओवा अर्धा टीस्पून घ्या। तीळ 1 टीस्पून टाका। मीठ 1 टीस्पून टाका। तांदळाचे पीठ 1 टीस्पून घ्या आणि हरभरा डाळीचे पीठ 4 टीस्पून घ्या। तांदळाचे पीठ वापरल्यामुळे स्टिक्स चांगल्या कुरकुरीत बनतात। आता हे सर्व साहित्य कोरडेच मिक्स करून घ्या, म्हणजे पालकाच्या भाजीला थोडे पाणी सुटायला मदत होईल। यामध्ये 1 ते 2 टीस्पून तेलही टाका। आता पुन्हा एकदा हरभरा डाळीचे पीठ 4 टीस्पून घ्या आणि तांदळाचे पीठ 1 टीस्पून घ्या। मध्ये लिंबूचा रस अर्धा ते 1 टीस्पून टाका। लिंबूचा रस टाकल्यामुळे ह्या स्टिक्स खूपच चवदार बनतात। गरजेप्रमाणे थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घ्या। या पिठासाठी जास्त पाण्याची आवश्यकता नाही, फार तर पाव कप पाणी पुरेसे आहे। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करू शकता। हे पीठ जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको। आता एका प्लेटला थोडेसे तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्या आणि या प्लेटमध्ये हे सर्व पीठ ट्रान्सफर करा आणि व्यवस्थित सर्व बाजूने पसरून घ्या। यामध्ये आपण सोडा बिलकुल वापरलेला नाही, कारण सोडा घातला तर ह्या स्टिक्स मऊ पडतील। आपल्याला या स्टिक्स चांगल्या कुरकुरीत हव्या आहेत, त्यामुळे सोडा घालणं टाळा। या पिठावरती थोडेसे तीळ भुरभुरा आणि हे पीठ छानसं शिजायला ठेवा, म्हणजेच वाफवायला ठेवा। हे पीठ अगदी 10 मिनिटात वाफवून होते, व्यवस्थित शिजले जाते। पीठ 15 ते 20 मिनिटासाठी थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतर व्यवस्थित त्याचे पातळ पातळ स्टिक्स कापून घ्या। आता एका कढईत थोडेसे तेल तापायला ठेवा आणि त्या तेलामध्ये तेल गरम झाले की एक एक स्टिक्स तळायला टाका आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी कुरकुरीत अगदी गोल्डन कलरवरती तळून घ्या। या स्टिक्स आपण प्रथम शिजवून घेतल्या होत्या, त्यामुळे पटकन तळून होतात। यासारख्या नवनवीन आणि रुचकर रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
अशा व्यवस्थित गोल्डन कलरवरती दोनही बाजूनी सगळ्या स्टिक्स व्यवस्थित तळून घ्या आणि सर्व करा. या स्टिक्सचा कलर आणि टेक्स्चर तुम्ही चेक करू शकता. अतिशय सुंदरही दिसतात आणि चवीला तर अतिशय भन्नाट लागतात. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.